नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। हिंजवडीतील टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बसला लागलेल्या आगीत 4 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण शहर हादरलं होतं। या घटनेला आता धक्कादायक वळण मिळालं आहे। तपासात समोर आलं आहे की बसच्या चालकानेच जाणीवपूर्वक ही आग लावली होती। अपमानास्पद वागणुकीला कंटाळून हा निर्णय घेतल्याची कबुली चालकाने पोलिसांसमोर दिली आहे। चालकाने प्रथम शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला, पण काही मिनिटात आगीचा भडका उडणे ही गोष्ट पोलिसांच्या संशयास्पद वाटली। त्याने बेशुद्ध असल्याचं नाटक करून रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी देखील तपास केला। या प्रकरणी चालक जनार्दन हंबर्डीकरने सुरुवातीला काहीही बोलणं टाळलं, पण पोलिसांनी दम दिल्यानंतर तो पोपटासारखा बोलू लागला। माझा बोनस कापण्यात आला, जेवायच्या वेळेसही मला काम दिलं जात होतं, कंपनीतील काही सहकाऱ्यांशी माझे वाद होते, असे सांगत त्याने आगीमागील रागाचा भडका उडवला। तसेच त्याने पोलिसांना सांगितलं की त्याचा हेतू इतकं गंभीर पाऊल उचलण्याचा नव्हता। मला वाटलं नव्हतं की आग एवढी भयानक होईल। ज्यांची काहीही चूक नव्हती अशा 4 जणांचा बळी गेला, त्याचे दुःख मला आहे, अशी खंतही त्याने व्यक्त केली। तसेच चालकाने कंपनीतून केमिकल चोरून आणले होते, त्यासोबत काही कापड ब्रेकजवळ ठेवून संधी साधत काडीपेटीने आग लावली। आग लावल्यावर स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी बाहेर उडी मारून बेशुद्ध असल्याचे नाटक केले। प्राथमिक तपासात या घटनेची खातरजमा झाली आहे। ही घटना हिंजवडीतील व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या बसमध्ये घडली होती। कंपनीच्या वतीने मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीचा बदला घेण्यासाठी ही आग लावल्याचे स्पष्ट झाले आहे। सध्या पोलीस तपास सुरू असून जनार्दनवर गंभीर आरोपांसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।